विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी प्रज्वल सोनटक्के आणि आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। दिनांक 14/2/2022 LCB सोलापूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी खूप विख्यात आंतरराज्यीय गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात, नान्नी येथील परमिट रूम बारवरील दरोड्याची उकल तसेच मंद्रुप पोलीस ठाणेकडील 3 व कामती पोलीस ठाणेकडील 1 घरफोड्यांची उकल, 8,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। फिर्यादी गंगाराम वयाजी वाघमोडे, वय वर्ष 34, व्यवसाय हॉटेल मॅनेजर, राहणार शिरनांदणी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, हा मौजे नान्नी, तालुका दक्षिण सोलापूर येथील हॉटेल निसर्ग परमिट रूम येथे मॅनेजर म्हणून कामकाज करत असून ते रात्री त्याच ठिकाणी झोपले होते। अचानक पहाटे 2 वाजताच्या सुमारास अनोळखी काही इसम हॉटेलमध्ये आले व त्यांनी फिर्यादी झोपलेला असल्याचे पाहून त्यांच्या तोंडावरील चादर ओढली व त्यातील एकाने फिर्यादीचा हात व एकाने पाय पकडून मारहाण करून हातास दोरीस बांधून तर पायाने टॉवेलने बांधून फिर्यादीच्या तोंडास कापडाने बांधले। यातील फिर्यादी यांचे कोण आहे असे विचारले असता ते काही एक बोलत नसून त्यातील एकाने फिर्यादीचे खिसे तपासून दिवसभर दारू विकून आलेली फिर्यादींच्या खिशातली 20,000 रुपये रोख रक्कम व फिर्यादीचा विवो कंपनीचा S1 कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले। त्यानंतर त्यांनी फिर्यादीस एका रूममध्ये बंद करून बाहेरून कडी लावून हॉटेलमधील विदेशी कंपनीचे दारूचे बॉक्स, इम्पेरियल ब्ल्यू कंपनीचे 28 बॉक्स, प्रत्येकी बॉक्समध्ये 48 बॉटल असा एकूण 2,31,600 रुपयांचा किमतीचा ऐवज दमदाटी करून जबरदस्तीने चोरून नेले म्हणून मंद्रुप पोलीस ठाणे येथे गुरंजन 1722 भावदी का कलम 395 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। सदर गुन्ह्याचे ठिकाण माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक श्री हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे व मंद्रुप पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेटी देऊन त्याबाबत माहिती घेतली। सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याकामी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक श्री हिम्मत जाधव यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सर्जेराव पाटील यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार गुन्हे शाखेचे पोर्णी सर्जेराव पाटील यांनी सोपोनी रवींद्र मांजरे यांचे एक पथक तयार करून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून परमिट रूम, बिअर बारवर घरफोडी करून दारूच्या बॉक्सची चोरी अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या। त्या अनुषंगाने माहिती काढली असता सदरचा गुन्हा हा मौजे होटगी, तालुका दक्षिण सोलापूर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी त्यांचे इतर साथीदारांच्या मदतीने मिळून केला असून त्यापैकी एक इसम हा सलगरवस्ती भागात आता असल्याची गोपनीय माहिती सपोनी रवींद्र मांजरे व त्यांचे पथकास मिळाली। त्यावरून सपोनी रवींद्र मांजरे व त्यांचे पथक सोलापूर शहर येथील सलगवस्तीवर या ठिकाणी जाऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे तेथून एका इसमास ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या इसमाकडे व्यावसायिक कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन त्याबाबत सांगितले की त्याचे गावातील मौजे होटंगी येथील त्यांच्या ओळखीच्या एका इसमाच्या सांगण्यावरून मागील 5 ते 6 दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या बेलोरा जीपवर चालक म्हणून जाऊन मौजे नान्नी, तालुका दक्षिण सोलापूर येथील एका हॉटेलमधून विदेशी दारू बॉक्सचे चोरून मौजे होटगी, तालुका दक्षिण सोलापूर येथे उतरून एका रूममध्ये ठेवले असल्याचे सांगितले। त्यानंतर सदर गाडीसह देवकार्याकरिता गेला असून तो त्याचे देवकार्य करून मौजे होटगी, तालुका दक्षिण सोलापूर येथे येणार असल्याबाबत बातमी मिळाल्याचे बातमीप्रमाणे अक्कलकोट येथील वगदरी जाणाऱ्या रोडवरील नवीन ब्रिज येथे सापळा लावणार असता थोड्या वेळानंतर बातमीप्रमाणे सदरची गाडी आल्यानंतर त्यास अडवून सदरची गाडी व इसम ताब्यात घेऊन सदर इसमाकडे त्यांचे नाव व पत्ता बाबत विचारणा करून बातमीप्रमाणे खात्री केल्यानंतर त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण व तांत्रिक चौकशी करून त्याचेकडून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील 1 दरोडा व 4 घरफोड्यांची गुन्ह्याची उकल झालेली असून ती खालीलप्रमाणे आहे। अहना पोलीस ठाणे, मंद्रुप पोलीस ठाणे, 2 कामती पोलीस ठाणे गुरण व कलम 17/2022 भाविन्संग 395 प्रमाणे, 15/2022 भादविन्सक 457 380 प्रमाणे, 222/2021 भादविन्सक 454 457 380 प्रमाणे, 3 मंद्रुप पोलीस ठाणे, मुंडूप पोलीस ठाणे
प्रेस नोट. दिनांक 14/2/2022 LCBC सोलापूर ग्रामीणचे धडाकेबाज कामगिरी, कुविख्यात आंतरराज्यीय गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात. 22 रोजी फिर्यादी गंगाराम बयाजी वाघमोडे यांच्या तक्रारीवरून मंद्रुप पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये इम्पेरियल ब्लू कंपनीच्या 18 बॉक्सेस एवढा मुद्देमाल, जवळपास 2,31,000 रुपयांचा मुद्देमाल हा जबरदस्तीनं त्यांच्या परमिट रूममधून काढून नेलेला होता आणि त्यांच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आली होती. मॅनेजरला बांधून ठेवून कोंडण्यात आलेलं होतं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या गुन्ह्याचा तपास करण्यात आला आणि विदिन 8 डेज याच्यामधले 2 आरोपीसुद्धा अटक झालेले आहेत आणि इतर 8 लोक निष्पन्न झालेले आहेत. सो आतापर्यंत यामध्ये जे 28 एकूण बॉक्स गेले होते त्यापैकी 10 बॉक्सेस रिकवर करण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने हे सगळे बॉक्स वाहून नेण्यासाठी जी व्हेकल वापरण्यात आलेली होती ती व्हेकलसुद्धा आपण जप्त केलेली आहे. ह्या जे आरोपी आहेत त्या 2 अटक आरोपितांपैकी जो एक आरोपी आहे त्या आरोपीवरती एकूण आत्तापर्यंतचे 32 गुन्हे दाखल असलेले आपल्याला निष्पन्न झाले. खरं तर तेलंगणामध्ये आपल्याला अजून व्हेरीफाय करणं बाकी आहे. तेलंगणामध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा अधिक गुन्हे दाखल असण्याची शक्यता वाटते. सन 2017मध्ये या आरोपीला अटक करण्यात आली होती विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर सिटी. त्याच्यानंतरपासून हा आरोपी मिळून आलेला नव्हता. त्याच्यानंतरपासून त्यांनी जवळपास 12 ऑफेन्सेस केलेले आहेत. ह्या 12 ऑफेन्सेसमध्ये महाराष्ट्रात पण आहेत, कर्नाटकमध्ये पण आहेत आणि आंध्र प्रदेशमध्ये आहेत आणि जसं मी सांगितलं तसं तेलंगणामध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे. ती माहिती मी आज काढायला सांगितलेली आहे. या गुन्ह्यांमध्ये सुद्धा आता त्याला एकानंतर एक वर्ग करण्यात येईल आणि महाराष्ट्रातले सगळ्या गुन्ह्यांमध्ये वर्ग करून झाल्यावर आपल्याला कर्नाटकला त्यांना हँडओव्हर करायचं आहे. कर्नाटकमध्ये रिसेंट कुठला तरी मोठा ऑफेन्स केलेला असण्याची शक्यता आहे, कारण काही दिवसांपूर्वी कर्नाटकची टीम याच आरोपीला शोधत सोलापूरला येऊन गेलेली आहे. त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यामधले ज्याच्यामध्ये हा आरोपी आहे असं आपल्याला पूर्वी माहीत नव्हतं असे 4 ऑफेन्सेस आता उघड झालेले आहेत, ज्याच्यामध्ये कामती पोलीस स्टेशनचा याच वर्षातला ऑफेन्स आहे. मंद्रुपचे 2 ऑफेन्सेस 2021 मधले आणि 1 ऑफेन्स 2020 मधला आहे आणि हे सर्व घरफोडी या प्रकारातले आहेत. एकूण 32 ऑफेन्सेस जे आत्ता आपल्यासमोर आलेले आहेत त्याच्यामधले मेजॉरिटी ऑफेन्सेस हे घरफोडीचे आहेत. त्याच्या खालोखाल ते दरोड्याचे आहेत आणि त्याच्या खालोखाल 1 ऑफेन्स हा NDPSचा आहे. सो अशा पद्धतीचा बऱ्याच गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला, 3 राज्यांमध्ये वॉन्टेड असलेला हा आरोपी LCBच्या आपल्या टीमने पकडलेला आहे. आणि राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.